यास करा ना. हसू नका हसू नका. काय उचले काय मरमादी होती काय मरलं नाही माझं हाड पडलं बकरीनं मी बाकरी सोळा गेलो जेव्हा आला पत्रे शिरलं परत मी मारा ते लिहून उठलं सरळ पत्रे आता काही बरेचसे म्हणजे फाटा करून नंतर बोलत ना घरात सुद्धा कसं नुकसान झालं कपडे सुद्धा मी राहिले तिकून आलं वार माझं हाड पडलं बकरीनं मी बाकरी सोळा गेलो जेव्हा आला पत्रे शिरलं परत मी मारा ते लिहून उठलं सरळ पत्रे काय मरमादी होती काय मरलं नाही. माझे नाव कविता गोरख डोंबरे. मी एक शेतकरी वर्ग असून शासनाने आतापर्यंत कोणी महिन्यात एकही कर्मचारी शासनाचा आलेला नाही. त्यांनी तत्काळ यावा आणि पंचनामा करावा. ते डायरेक्ट सांगता का आज सुट्टीचा रविवार असल्यामुळे आम्ही येणार नाही. सुट्टी पाऊस कधी आला होता? 5:30 वाजता आला होता. 6:30 वाजता आला. नुकसान म्हणजे एवढी झाली तर काही मापच नाही. सगळे पत्रे ते अख्खे उडून गेले. जवळजवळ निम्म शड उडूनच गेलं. घरात जायला सुद्धा अशी जागा नाही राहिली. घर अख्खं उडून गेलं. पत्रा नाही राहिला का कपडे नाही राहिले का काहीच नाही राहिलं. सगळं धान्य वल्ल होऊन गेलं. आता शेजारी आमच्या भाऊच्या इथं जाऊन तिथं जेवण खावणं केले. त्यांनी स्वयंपाक केला. काहीच नाही राहिलं घरामध्ये सुद्धा. दाणे कुणीकडं तर काय सगळं फायदाना होऊन गेला. काहीच नाही. सगळं असं म्हणजे डायरेक्ट रस्त्यावर आलो. आता फक्त एवढी सरकारने मेहरबानी करावं का आमचं एवढं जसं आहे तसं उभं करून दिलं तरी बास होईल आम्हाला. काल सायंकाळी एक साधारण 6-6:30च्या सुमारास जो इथं सोसाट्याचा वारा सुटलेला होता, त्या वाऱ्याने या पिंपळगाव परिसरातील अनेक प्रपंच ही उद्ध्वस्त झालेली आहे आज सर. तर परिस्थिती अशी आहे, काही घरांचे पत्रे गेलेले, काही गोठे गेले, काही आता ही पोल्ट्री फार्म पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. लोकांना राहण्याची परिस्थिती म्हणजे व्यवस्था नाही डायरेक्ट. आणि काही आमच्या इथं वीज म्हणजे डीपी वगैरे आहे ना लाईट, तर ते पूर्णपणे पडलेले. अजून झाडं पडलेले इथं बऱ्याच ठिकाणी. हा पूर्ण परिसर या कालच्या पावसाने पूर्ण परिसर उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. आजचे म्हणजे बरेचसे कुटुंब असे आहे की यांना खायची पण लगेच व्यवस्था नाही. रात्रभर झोपलेले नाही कोणीच, अशी परिस्थिती. आमचा हा पूर्ण परिसर व्यापलेला आहे त्यांनी. तर या ठिकाणी अजून पंचनाम्याला तर अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही. आम्ही फोन केलेला आहे, ते म्हणता येतोय. तर बघू आता, त्यांची वाट बघतोय आम्ही. तर शासनाने लवकरात लवकर काहीतरी इथं नियोजन करून आम्हाला काहीतरी भरपाई द्यावी, ही ग्रामस्थांची मागणी. दुसरं काही नाही.